नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या पद्धतीमध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि त्यानंतरच्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या बघितल्यानंतर हसावं की रडावं हे कळत नाही मित्रांनो. कारण एवढा वयस्क माणूस, माझ्या जवळपास वयाचे आहेत ते 2-3 वर्ष मी मोठा असेल, पण इतकी वर्ष घालवली, अगदी वकिली केली, राजकारण केलं. अशा माणसाला राजकारणातले इतके साधे साधे डावपेच कसे कळत कळत नाही, याचं मला नवल वाटलं. आणि आजच्या ह्या विषयाचं शीर्षक बघितलं, अण्णा हजारे केला म्हणजे काय. अण्णा हजारे तरी बिचारे खूप गाजले असले तरी अगदी ग्रामीण क्षेत्रातून आले, फार मोठं शिक्षण नाही, फार मोठं काही डावपेच खेळणारा माणूस नाहीये. अगदी गावंढळ म्हटलं तरी चालेल अण्णा हजारे. पण ज्या प्रकारे अण्णा हजारेंना 10-12 वर्षापूर्वी आपल्या राजकीय मतलबासाठी केजरीवाल किंवा तत्सम टोळीने वापरलं आणि वापरून आपला हेतू साध्य झाल्यानंतर अक्षरशः कचऱ्यात फेकून द्यावं, मुकिरड्यावर फेकून द्यावं, तसं अण्णा हजारेंपासून केजरीवाल आणि मंडळी मैलोगंटी दूर गेले. पण अण्णा हजारेंचं आपण समजू शकतो, ते काय फार मोठे मुत्सद्दी बिलंदर राजकारणी वगैरे नाहीयेत. हा, थोडंफार त्यांच्याविषयी कौतुकाने बोललं की हुरळून जाणं हा अण्णांचा स्वभाव आहे. आणि एखाद्या ग्रामीण माणसाची बुद्धी तेवढीच असते, त्याचा अनुभव तेवढाच असतो. त्यामुळे आपण वापरले जातोय याचं भान अण्णांसारख्या माणसांना राहिलं नाही तर समजू शकतं. पण जगदीप धनखड इतका अगदी तळापासून वरच्या स्तरापर्यंत वेगवेगळ्या पदावर काम केलेला माणूस, हा ज्या प्रकारे केजरीवाल यासारख्या दिवाळखोर राजकारण्याच्या आहारी गेला, त्याचं नवल वाटतं. तुम्हाला आठवतं ना मित्रांनो, 2011 मध्ये अचानक ही केजरीवाल टोळी उदयाला आली. देशभरच्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था किंवा एनजीओ यांचा एक महासंघ तयार करण्यात आला आणि त्या महासंघातर्फे जे काय जनलोकपाल पाहिजे, म्हणजे राजकारणात आणि सार्वजनिक जीवनामध्ये, शासकीय व्यवस्थेमध्ये जो पाळामुळं रुजून मुजोर झालेला असा भ्रष्टाचार आहे, त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठीचं एक आंदोलन छेडलं गेलं होतं. इंडिया अगेन्स्ट करप्शन असं त्याला नाव देण्यात आलं होतं. आणि त्या आंदोलनाला दिल्लीच्या जंतर मंतर पासून सुरुवात झाली. त्या जंतर मंतरवर मेधा पाटकर, काय ते अरविंद केजरीवाल, बरेच लोक होते. प्रशांत भूषण, शांती भूषण, माजी केंद्रीय मंत्री, आणि देशभरच्या प्रचंड प्रमाणावर खेडोपाडी कुठे पसरलेले, वेगवेगळ्या राज्यात पसरलेले एनजीओ हे त्या निमित्ताने एकत्र आले होते. आणि मग तिकडे अगदी अनुपम खेर, तुमचा अरुण काय ते ओम पुरी, आमिर खान यासारखे चित्रपट कलावंत सुद्धा जाऊन पोहोचले होते. आणि एक माहोल तयार करण्यात आला. मीडियाने त्याला खतपाणी घातलं किंवा मीडियानेच ते नाटक निर्माण केलं असेल माहित नाही, पण अक्षरशः 24 तास जंतर मंतरवरच्या जनलोकपाल आंदोलन एक 24 तास क्रिकेटची मॅच दाखवावी त्याप्रमाणे दाखवलं जात होतं. आणि मग जेव्हा त्यातून काही निष्पन्न होत नाही असं दिसलं, तेव्हा रामलीला मैदानावर हे आंदोलन
मोठ्या संख्येने लोकांच्या सहभागातून उभं करण्याचा निर्णय झाला आणि त्यासाठी जो चेहरा पाहिजे होता त्यासाठी अण्णा हजारेंना त्यात ओढलं गेलं. नंतर काही गोष्टी पुढे आल्या. खरं तर मला वाटते ते सद्गुरू की रविशंकर आहेत, त्यांच्याकडे ही मंडळी गेली होती की तुम्ही या आंदोलनात या, पण त्यांनी नकार दिला. आणि रविशंकर मला वाटतं त्यांनी अण्णा हजारेंचं नाव सुचवलं आणि त्यातून अण्णा हजारे हे जनलोकपाल आंदोलनाचा चेहरा झाले. आणि अण्णा हजारे भोळे भाबडे म्हणजे त्यांच्याविषयी वेगळी राजकीय मतं माझी आहेत ती सोडून द्या, पण हा माणूस भोळा भाबडा आहे यात शंका नाही. एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारखी उत्तरं देणं त्यांना जमत नाही. आणि त्यामुळे कोणीतरी आपला डावपेच खेळून गैरवापर करतोय हे पण ओळखण्याची क्षमता अण्णा हजारेंकडे नव्हती. पण प्रशांत भूषण आणि कोणकोणते किरण बेदी अशी माणसं जेव्हा आपल्या मागे मागे फिरतात तेव्हा हरभऱ्याच्या झाडावर अण्णा चढले तर नवल नव्हतं. पण वास्तविक या सगळ्या आंदोलनामध्ये केजरीवाल या भामट्याने सगळ्यांचा आपल्या राजकीय हेतूसाठी परफेक्टली वापर करून घेतला. पुढे आम आदमी पार्टी काढली, निवडणुका जिंकल्या, 10 वर्ष दिल्लीचा मुख्यमंत्री झाला, प्रचंड बहुमत मिळवलं वगैरे वगैरे. पण पहिल्या दिवसापासून केजरीवालच्या डोक्यात राजकारणात शिरायचं होतं. अगदी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही म्हणून शपथ घेतली होती, ती शपथ मोडली. अण्णांचं आंदोलन किंवा जन आंदोलन चालू असताना, जनलोकपाल आंदोलन चालू असताना आपण राजकारणात जाणार नाही, निवडणुका लढवणार नाही या पण आणाभागा घेतल्या होत्या. सगळ्याला कलंक फासून केजरीवाल हा इतर मुरब्बी राजकारण्यांपेक्षा आपण किती भयंकर भ्रष्ट होऊ शकतो हे सिद्ध करू शकला. पण अशा बनावाला अण्णा हजारे बळी पडले होते हे विसरता कामा नये. आणि ज्या वेळेला या आंदोलनाचा फायदा घेऊन आपण आपली एक ठराविक प्रतिमा निदान दिल्ली महानगर क्षेत्रापुरती निर्माण केली आहे आणि दिल्ली भोवतालच्या राज्यामध्ये काही प्रमाणात आपली एक स्वच्छ राजकारण काय तो कार्यकर्ता अशी प्रतिमा निर्माण झाली, हे ओळखल्यानंतर केजरीवालने हळूहळू आपलं राजकारणात बस्तान बसवण्यासाठी हातपाय हलवायला सुरुवात केली होती. अण्णा हजारेंचं आंदोलन संपलं, सरकारने आश्वासन दिलं. त्यानंतरही तुम्हाला आठवत असेल तर केजरीवाल स्वतःच दीर्घकालीन उपोषणाला बसला होता. दीर्घकालीन उपोषणाला बसला होता आणि लोकांना विजेची जी प्रचंड बिलं येतात त्या प्रचंड बिलाच्या विरुद्ध त्याने आंदोलन छेडलं होतं. आणि लोकांनी बिलं भरू नये असं म्हणून ज्यांची ज्यांची वीज तोडली होती ती विजेची कनेक्शन जोडून देण्याचा गुन्हा सुद्धा त्यांनी अंगावर घेतला होता. आणि मग एक दिवस केजरीवाल आम आदमी पार्टी काढून मोकळा झाला. अण्णा हजारेंनी त्याला आक्षेप घेतला, पण आता अण्णांच्या शब्दाला किंमत नव्हती. जेवढं अण्णांचं योगदान हवं होतं तेवढं केजरीवालने उचललं होतं. त्यामुळे अण्णांनी त्याला अट घातली की माझा चेहरा कुठच्या जाहिरातीमध्ये वापरायचं नाही, माझं नाव कुठेही निवडणुकीच्या मतदानासाठी वापरायचं नाही, या अटी त्यांनी घातल्या. पण केजरीवालला ते पाहिजेच होतं. अण्णा हजारे यांचा महात्मा होण्यामध्ये केजरीवालला अजिबात इंटरेस्ट नव्हता. अण्णांच्या पदरा अडून आपले राजकीय स्वार्थ साधून घेणं हाच केजरीवालचा हेतू होता. आणि त्यासाठी आवश्यक असलेले अण्णा हजारे त्याने महाराष्ट्रातून उचलून राळेगण सिद्धीहून उचलून दिल्लीला नेलेले होते. तो हेतू साध्य झाल्यानंतर अण्णांना बाजूला करणं, धक्के मारून बाजूला करणं हे शक्य नव्हतं. पण अण्णांनी ते काम सोपं केलं. अण्णांनी स्वतः सांगितलं की राजकारण मला मान्य नाहीये,
किंवा राजकारणात जायचं असेल तर मी तुमच्या बरोबर नाहीये, तुमचा माझा मार्ग वेगळा. केजरीवालला अण्णा मार्गातून वाटेतून बाजूला होणंच पाहिजे होतं, पण अण्णांनी स्वतःच पाऊल टाकलं की मला तुमच्या बरोबर राहायचं नाही. ते म्हणाले टाटा बाय बाय, हे घ्या नारळ शाल. अण्णा आले. गेल्या 10 वर्षात अण्णा हजारेंकडे केजरीवालने ढुंकून सुद्धा बघितलेलं नाही, वळून सुद्धा बघितलं नाही. आणि जी काही टीम त्या इंडिया अगेन्स्ट करप्शन वगैरे होती, मग तेच आम आदमी पार्टी झाले वगैरे वगैरे, ते किती वेळ राडेगण सिद्धीला येत होते. पण एकदा पक्ष आणि राजकारण सुरू झालं, 2013ची 12 वर्षापूर्वी पहिली दिल्ली विधानसभेची निवडणूक आम आदमी पार्टी म्हणून केजरीवाल आणि त्यांच्या सवंगड्यांनी लढवली. त्यानंतर एकदाही त्यांच्यापैकी कोणी अण्णा हजारेंकडे ढुंकून बघितलं नाही आणि अण्णा हजारे काय म्हणतात त्याची दखल सुद्धा घेतली नाही. अण्णा हजारे चरफडत राहिले, पण उल्लू बनले होते. पण अण्णा हजारेंचा हे माफ आहे. तो एक साधा ग्रामीण माणूस आहे, छक्के पंजे माहिती नाही. पण त्याच प्रकारे केजरीवाल या माणसावर जगदीप धनखड सारखा एक उपराष्ट्रपती विश्वास ठेवतो, तेव्हा नवल वाटतं. तेव्हा नवल वाटतं. कारण आता जी माहिती बाहेर आली आहे, राजीनाम्याच्या एक दिवस आधी जगदीप धनखड आणि केजरीवाल यांची भेट झाली होती, त्याचा फोटोही आला होता. आणि धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या फोटोचा नको तितका वापर झाला, नको तितका वापर झाला. ही काहीतरी शिजत होतं, काहीतरी शिजत होतं. नसेल तर आदल्या दिवशी केजरीवाल त्यांना भेटायला का गेले. तर इथे एक तपशील जो आहे तो खरोखरच गंभीर आहे. तो असा की केजरीवाल हे धनखड यांना भेटायला गेलेले नव्हते. त्यांना भेटायला या हे आमंत्रण धनखड यांनी दिलेलं होतं. तसं राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, मुख्यमंत्री, घटनात्मक पदावर बसलेली कोणीही व्यक्ती असेल, त्याला कोणीही भेटायला जाऊ शकतो. त्यात आक्षेपार्ह काही नाहीये. केजरीवाल हे जर उपराष्ट्रपतींना भेटायला गेले तर त्याच्यात गैरलागू काहीच नाही. अनेकदा मुख्यमंत्री म्हणून सुद्धा केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलेत, अमित शहाना भेटायला गेलेले. त्यामुळे धनखड आणि केजरीवाल भेट यात आक्षेपार्ह काहीच नाही. पण एक बाजू चमत्कारी कशी होती की दिल्ली निवडणूक हरल्यानंतर, आपल्या मतदान संघामध्ये निवडणूक हरल्यानंतर आणि मुख्यमंत्री पद गमावल्यानंतर केजरीवाल दिल्लीत थांबलेले सुद्धा नाहीत. ते जवळजवळ गेले 6 महिने हे पंजाबमध्ये जाऊन डेरा टाकून तंबू ठोकून बसलेले आहेत. आणि मग असे केजरीवाल अचानक दिल्लीत कधी आले आणि थेट उपराष्ट्रपतींना भेटायला का गेले, हा प्रश्न आहे. तेव्हा त्याविषयीची माहिती आता जी उघड झाली आहे ती अशी आहे की केजरीवाल यांना जगदीप धनखड यांना भेटायचं होतं. त्यांनी वेळ मागितली, अपॉइंटमेंट मागितली, उपराष्ट्रपतींनी दिली आणि केजरीवाल त्यांना भेटायला गेले पुष्पगुच्छ घेऊन. असं काहीही घडलेलं नाही. केजरीवाल यांनी आपल्याला भेटायला यावं असा निरोप किंवा आमंत्रण खुद्द धनखड यांनी दिलं होतं आणि त्यामुळे केजरीवाल त्यांच्याकडे गेले. ही विचित्र गोष्ट नाही का. धनखड यांना केजरीवाल यांना भेटून काय करायचं होतं. ज्या माणसाने दिल्लीच्या सामान्य जनतेला, सामान्य नागरिकाला गेली 10 वर्ष उल्लू बनवले, फसवले, नको तितके तितके भ्रष्टाचार गुन्हे केलेले, त्याला तुरुंगात चढून पडावं लागलं आणि अजूनही ते खटले संपलेले नाही, चालू आहे, जामिनावर बाहेर माणूस आहे. इतक्या प्रतिष्ठित माणसाला आमंत्रण देऊन उपराष्ट्रपती असलेले जगदीप धनखड भेटायला का बोलवतात.
इथे सगळी गडबड समोर येते. जगदीप धनखड हे गेल्या 1-2 महिन्यापासून भारत सरकारशी किंवा मोदी सरकारशी पंगा घेत होते. वेगवेगळ्या प्रकारे विरोधी पक्षांची गुपचूप मिलीभगत करून सरकारला अडचणीत आणण्याचे डावपेच खेळत होते. साधारणतः सभापती हा सत्ताधारी पक्षाचा असतो आणि सत्ताधारी पक्षाला सांभाळून घेण्याची जबाबदारी सुद्धा तो पार पाडत असतो. त्यामुळे सभापती आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात खटके उडालेत असं सहसा होत नाही. मग हे उपराष्ट्रपती किंवा राज्यसभेचे सभापती शिवराज सिंग चव्हाण सारख्या मंत्र्यालाही दमदाटी करायचे आणि केजरीवाल सारख्या दिवाळखोर राजकारण्याला आमंत्रण देऊन आपल्या भेटीला बोलवायचे. तेव्हा काहीतरी काळवेर असतं मित्र, काहीतरी काळवेर असतं. अर्थात केजरीवाल ज्यांना दिल्लीच्या जनतेने पटकून पटकून मारलेलं आहे, राजकारणातून संपून टाकले, उखडून टाकलेलं आहे, अशा माणसाने पंजाबातून राज्यसभेवर येण्यासाठी बरीच लटपट चालवली आहे. या बातम्या झालेल्या, मी पण त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे. अशा माणसाला राज्यसभेत त्यांनी यावं म्हणून धनखड यांनी आग्रह धरला, अशी बातमी आहे की लोकसभेमध्ये राहुल गांधी सरकारला छान धारेवर धरतात, तितक्या आक्रमकपणे राज्यसभेत सरकारला कोणी फैलावर घेत नाही. आणि त्यामुळे केजरीवाल सारखा माणूस, नाटकी माणूस, जर राज्यसभेत आला तर सरकारला चांगलं धारेवर धरता येईल, ही भूमिका धनखड केजरीवालना पटवत होते. आणि ती पटवण्यासाठीच त्यांनी आमंत्रण देऊन आपल्या निवासस्थानी बोलवलं होतं. ही माहिती आता बाहेर आलेली आहे, खरी किती खोटी किती माहित नाही. पण जर केजरीवाल यांना आमंत्रण देऊन धनखड यांनी बोलवलं असेल आणि त्यांच्या गेल्या 2 महिन्यातल्या सरकारशी वाकड्यात जाण्याच्या कृती बघितल्या, तर मग एक गोष्ट लक्षात येते की धनखड यांनी केजरीवालना बोलवण्यामागे जो आरोप केला जातोय, बातम्या येत आहेत, त्यामध्ये तथ्य असू शकतं. सभापती पदावर बसून आणि उपराष्ट्रपती पदावर बसून धनखड हे स्वपक्षाच्या राजकारणावर कुरघोडी करायला निघाले होते. ही वस्तुस्थिती असेल तर मग त्यांना राजकीय डावपेचामध्ये आसमान दाखवणं आवश्यक होतं. आणि मग मोदी किंवा शहा यांच्यासारखी माणसं जेव्हा मैदानात असतात तेव्हा ते अवघड नसतं, अवघड नसतं. आणि या सगळ्या गडबडीत केजरीवाल काय करू शकणार होते मला माहित नाही, की केजरीवालच्या माध्यमातून इंडिया अलायन्स मधले किंवा एनडीए विरोधातले जे जे पक्ष आहेत त्यांना संघटित करून मोदी सरकारला अडचणीत कसं आणायचं याचा सल्ला देण्याची तयारी खुद्द उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड ती भूमिका पार पाडणार होते का, असाही प्रश्न निर्माण होतो. पण अर्थातच मोदी सरकारने किंवा भाजपने ती वेळ येऊ दिली नाही. याचा सुगावा लागल्यानंतर आणि जगदीप धनखड यांचे पाळण्यातले पाय दिसल्यानंतर अमित शहा सारखा माणूस हे सगळं सुखासुखी घडू देईल ही अपेक्षा कोणी बाळगू नये. आणि त्यामुळेच जी माहिती मला मिळाली आहे त्याप्रमाणे 2-3 मंत्र्यांनी, मोदी सरकारमधल्या 2-3 मंत्र्यांनी धनखड यांना अस्पष्टपणे सूचित केलं की तुम्ही वागताय ते बरोबर नाही, तुम्ही वागताय ते बरोबर नाही, हे तुम्हालाच अडचणीत आणेल. तर एका मंत्र्याला तर धनखड यांनी मध्ये दमदाटी केली की तुमच्या तालावर मी नाचणार नाही, मी घटनात्मक पदावर बसलेलो आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. आता ज्या वेळेला इतका आक्रमकपणे मोदींची पंगा घेण्याची तयारी धनखड दाखवतात
तेव्हा त्यांना त्यांची जागा आणि पायरी दाखवणं आवश्यक होतं आणि ती दाखवली गेली. पण या गडबडीत केजरीवालची भूमिका काय हा प्रश्न पडतो. आणि मग मला असं वाटतं की यातून केजरीवाल सन्मानित झाले, पण केजरीवालनी एक प्रकारे जगदीप धनखड यांचा अण्णा हजारे करून टाकला. कारण सगळा उपयोग झाल्यानंतर केजरीवालने अण्णा हजारेंना नारळ देऊन खड्यासारखं बाजूला केलं होतं. आज या सगळ्या गडबडीत केजरीवालना सगळ्या बातम्यांमध्ये भरपूर महत्व आलंय, पण प्रत्यक्षात ते महत्व त्यांना मिळवून देणारे जगदीप धनखड मात्र या सगळ्या चित्रातून खड्यासारखे बाजूला झाले. बघू काय होतं. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.